नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे झुक गाडीतला वर्ग. तोत्तो-चान जेव्हा आगगाडीच्या डब्यापाशी पोचली तेव्हा अजून कुणी सुद्धा आलं नव्हतं. तिला जिथे बसायचं होतं तो डबा तिला मुख्याध्यापकांनी सांगून ठेवला होता. तो एका जुन्या पद्धतीचा आगगाडीचा डबा होता. त्याच्या दाराला बाहेरच्या बाजूने असलेली मूठ धरून दार सरकवता यायचं. तोत्तो-चानचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता. अय्या, ह्याच्यात बसून शिकायचं म्हणजे मस्तच, अगदी गावाला निघाल्यासारखं वाटणार. खिडक्यांच्या वर अजूनही सामान ठेवायचे कप्पे होते. फरक एवढाच होता की डब्याच्या एका बाजूला फळा होता आणि आगगाडीत असलेल्या लांब लांब बाकांच्या ऐवजी एका बाजूला तोंड केलेली शाळेची बाकं होती. हाताने पकडायचे चांबडी पट्टे तेवढे काढून टाकलेले होते. बाकी सगळा डबा जसाच्या तसा होता. ती आत शिरली आणि एका खुर्चीवर जाऊन बसली. इथल्या लाकडी खुर्च्यासुद्धा मागच्या शाळेतल्यासारख्याच होत्या. तरीही या खुर्चीवर दिवसभर बसावंसं तिला वाटत होतं. तोत्तो-चानला ही शाळा इतकी आवडली की कधीसुद्धा दांडी न मारण्याचा तिने अगदी निश्चय करून टाकला. तिनं खिडकीबाहेर बघितलं. खरं तर गाडी एका जागेवर उभी आहे हे तिला माहिती होतं. पण बाहेरच्या बागेत डोलणाऱ्या झाडाफुलांमुळे तिला असं वाटलं की गाडी हलतेच आहे. किती मज्जा, ती मोठ्यांदा म्हणाली. खिडकीच्या काचेला नाक लावून तिनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली. ती खुशीत असली की असंच गुणगुणायची. किती मज्जा वाटते मला, मला खूप मज्जा वाटते. का मजा वाटते मला? कारण तेवढ्यात कोणीतरी आत आलं. त्या मुलीनं तिची वही पेन्सिल काढली आणि आपल्या बाकावर ठेवली. मग चवड्यावर उभं राहून तिनं तिचं दप्तर कप्प्यात ठेवून दिलं. तोत्तो-चाननी सुद्धा तसंच केलं. नंतर एक मुलगा आत आला. दरवाजात उभं राहून त्यानं बास्केटबॉलचा बॉल टाकावा तसं दप्तर कप्प्याकडे फेकलं. पण ते उडून खाली पडलं. नेम चुकला असं म्हणत त्यानं परत नेम धरून दप्तर टाकलं. आता मात्र ते नीट बसलं. आता कसं? पण परत चुकलं असं म्हणत त्यानं बाकावर उडी मारून वही पेन्सिल काढण्यासाठी दप्तर उघडलं. त्यांच्या डब्यात सगळे मिळून फक्त 9 मुलं होती. हा तोमोई विद्यालयाचा पहिलीचा वर्ग. ते सगळे आता एकाच डब्यातून प्रवासाला निघणार होते. धन्यवाद.